यानंतर पुढची बातमी आहे ती शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली। या शक्तीपीठ महामार्गावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेला आहे। कंत्राटदारांच्या हितासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जातोय का, असा सवाल आज काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला। या महामार्गातून नेमकी शक्ती कुणाला मिळणार आहे, नेमका कुणाचा विकास होणार आहे? 1.5 ते 2,000 रुपये टोल आकारला जाणार। 94% सुपीक जमीन या महामार्गासाठी जाणार आहे। गरज नसताना हा महामार्ग बनवला जातोय असा आरोपही सतेज पाटलांनी यावेळी केला। तर महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे, तेव्हा हा महामार्ग का, असा सवाल विधान परिषदेमध्ये सतेज पाटलांनी सरकारला विचारला। तर सरकार कुणावरही बळजबरी करणार नाही, हा प्रस्तावित महामार्गासाठी त्या ठिकाणच्या स्थानिकांचाही विचार केला जाणार आहे, असं दादा भुसेंनी उत्तर देताना स्पष्ट केलंय। उत्तर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे 17 देवस्थानं जोडण्यासाठी हा रस्ता केला पाहिजे, अशा पद्धतीची उत्तरामध्ये या ठिकाणी वाक्यरचना आहे। नेमका हा रस्ता ही शक्तीपीठ जोडण्यासाठी आहे का इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आहे का कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा आहे, हे उत्तरामध्ये सभापती महोदय आपल्याला लक्षात येईल। 20 दिवसामध्ये हे जी आखणी करून 12,589 गट हे हुडकण्यात आले। हा रस्ता 27,000 एकरातून या ठिकाणी जाणार आहे। याची माहिती 20 दिवसात जर शासनाने काढली असेल तर मला वाटतं या अधिकाऱ्यांना पुरस्कार द्यावा लागेल। एवढी घाई करून हा रस्ता नेमका कॉन्ट्रॅक्ट कुणाला देणं जाणार आहे यासाठी हा रस्ता केला जातो का? नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी अस्तित्वात आहे। हा हायवे अस्तित्वात असताना आता नव्यानं हा हायवेची गरज त्या ठिकाणी का सरकारला या ठिकाणी वाटली? माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि MSRDC विभागाच्याही वतीने जे स्थानिक शेतकरी बांधव आहेत, जे स्थानिक मंडळी आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, या सर्वांच्या भावना जाणून पुढचं मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जाईल। हा प्रकल्प किंवा इतर कोणताही प्रकल्प जनभावनेच्या विरोधात, त्यांच्या भावना डावलून किंवा दडपशाहीने कुठलंही काम केलं जाणार नाही। सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील मार्गक्रमण त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भातले निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्या ठिकाणी दिलेले आहेत।